मित्रांनो, आपल्या PMPN 17 ऑगस्ट 2024 रोजी एक नवीन ॲप लॉन्च केलं आहे. अतिशय छान ॲप आहे. त्याच्यात तुम्ही आपलं स्वतःचं तिकीट स्वतःच काढू शकता आणि स्वतःची पाससुद्धा स्वतःच काढू शकतात. त्याच्यात तुम्हाला याची अजिबात कंडक्टरची गरज पडणार आहे. अतिशय छान ॲप काढलं आहे PMPNने लॉन्च केले. मी त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, सर्व प्रवासी मित्रांनी घ्यावा. मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही प्ले स्टोअरवरती क्लिक करा. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आहे ना, तिथे आपली PMPL टाका. PMPML त्याच्यात एक नंबरची जी साईट आहे आपली PMPL, त्याच्यावरती क्लिक करून हे डाउनलोड करून घ्या. स्टार्ट. बघा प्रवासी मित्रांनो, आता आपला ॲप आहे ना, हे डाउनलोड झालं आहे. हे बघू शकता आपण, आपली PMPL हे डाउनलोड झालं आहे. आता आपण त्याला ओपन करू. अशा प्रकारचं आपण परमिशन वगैरे देऊन टाकू. त्याला लोकेशन अलाव करू. येथे मेल फिमेल आपण करू शकतो. प्रकारे आपल्या स्क्रीनवरती हे येणार आहे. त्याच्यावर आपला सर्वात महत्त्वाचा विषय की डेली पास कसं काढायचं आहे. डेली पास काढताना प्रवाशांनी किंवा डेली पासवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती 4 प्रकारचे पास ओपन होणार आहेत. ओन्ली PMC, ओन्ली PCMC, PCMC आणि PCMC 50 रुपयाचा आणि ऑल रोड. त्याच्यावर आपण एक पास काढून बघू 40 रुपयाचा PMC. त्याच्यात पे करायचं आहे. एंटर लास्ट 4 डिजिट ऑफ द युअर आधार कार्ड अँड पॅन कार्ड. येथे आपल्याला क्लिक करून आहे ना, आधार कार्डचे नंबर टाकायचे. समजा माझा नंबर आहे 4142. हे घेतला, पे केलं मी. पे केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इंटरफेस येईल स्क्रीनवर. अशा प्रकारे पेमेंट ओके झाल्यावरती आपल्याला पास ओपन होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे बघा, माझा पास निघाला आहे आता. ओन्ली PCMC 40 रुपयाचा पास निघाला आहे. पास व्हॅलिड असेपर्यंत हेच दाखवणार आहे तुम्हाला. आता बऱ्याच जणांना शंका येणार की हा पास जाणार कुठं. आपण बॅग घेतल्यावरती आता आपण बंद केलं. त्याच्यानंतर प्रवाशाला जर पास दाखवायचा असेल तर त्याने हे ॲप ओपन करायचं आहे. त्याच्यात बघा व्ह्यू पास ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केलं की हे कंडक्टर लोकांना हे दाखवू शकतात. जोपर्यंत आपला पास व्हॅलिड आहे तोपर्यंत असं दाखवणार आहे. जेव्हा एक्सपायर होणार आहे तेव्हा ते एक्सपायर नाव येणार आहे त्याच्यावरती. तशाच प्रकारे तुम्ही डेली तिकीट बी काढू शकतात. म्हणजे आपलं बघा, आपण आता बसचं तिकीट कसं काढतो. आतापर्यंत आपण पास बघितले कसं काढायची. आता बस तिकीट काढून बघू कसं निघतं. बस तिकीट स्वतः प्रवासी कसे काढू शकतात. त्यासाठी बस तिकीटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपण ज्या बसमध्ये बसलो आहे त्या बसचाच नंबर टाकायचा आहे, तरच आपल्याला तिकीट निघणार आहे. तुम्ही घरी बसून हे तिकीट काढू शकत नाही. आता मी दिघी कामटे हॉस्पिटलपाशी उभा आहे. तर मला ह्या मार्गावर B1 नावाची बस जाते. B1 भोसरी चौक ते दिघी. आता मला दिघी ते भोसरी प्रवास करायचा आहे. बरोबर, अपडाऊन वगैरे करून घ्यायचे. ते डाऊनने जायचं का आपने. आता मी कामटे हॉस्पिटलला आहे. तर मला आता बाय एंड स्टॉप म्हणजे कोणत्या स्टॉपला उतरायचं, मला बाय एंड स्टॉप ते आपोआप इंटरफेस येतं. फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. भारत माता नगरला उतरायचं का फुगे वस्तीला उतरायचं आहे का शास्त्री चौकात उतरायचं आहे. समजा मला फुगे वस्तीला उतरायचं आहे. तिकीट 5 रुपयाला पेमेंट केलं. हे माझं आता 5 रुपयाचं तिकीट निघालं.
बऱ्याचदा काय होतं, प्रवाशांना शंका येईल की आपलं तिकीट, मी तर काढलं तिकीट, पण आता चेकर वगैरे आलं तर त्यांना कसं दाखवायचं, हे पेमेंट झालं. आता हे बघा, हे पहिले सुरुवातीला दिसतं, पण जेव्हा आपण बॅग घेऊन घेतो, आपण झालं आपलं तिकीट, पण जेव्हा चेकर वगैरे येतात तेव्हा त्यांना तिकीट कसं दाखवायचं, तेव्हा आपण मोबाईल बंद होतो, आपण चेकर येतात, कंडक्टर विचारतो तिकीट. अशा प्रकारे आता माझं ॲप ओपन करायचं आहे. त्याच्यात व्ह्यू तिकीट जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. माझा प्रवास चालू आहे तोपर्यंत हे तिकीट दाखवणार आहे. असं गोल झिगझॅग होणार आहे. ज्यावेळेस आपलं एक्सपायर होणार आहे 10-15 मिनटाच्या प्रवासानंतर, त्यावेळेस ते बॅन होणार आहे ते तिकीट. अशा प्रकारे तुम्ही PMPLचं तिकीट स्वतः कंडक्टर बनून स्वतःच काढू शकतात. प्रवासी मित्रांनो, कंडक्टरची गरज लागणार नाही. तुम्ही स्वतःचं तिकीट स्वतः काढू शकतात, स्वतःचे पास स्वतः काढू शकतात. कंडक्टरला फक्त मोबाईलमध्ये दाखवत आहे. अतिशय छान ॲप लॉन्च केलं PMPLने. नमस्कार. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. थँक्यू.